हमारा आया है, चैत महीना आया है, हिंदू का मन हर्षाया है, घर घर भगवा लहराया है। नमस्कार मित्रो, शुभ सकाळ. कशा आहात? आशा करतो चांगलेच असाल. मी मस्त आहे. तर आज आहे गुढीपाडवा. तर सकाळीच उठावं लागलं आपल्याला, कारण आपल्याला जायचं होतं वावरामध्ये आंब्याचे डाळ आणायले. मग काय सकाळीच उठाच लागते ना. बाबा व्हिडिओ कसा आहे तर मस्त सूर्य चमकून राहिला होता. आणि मग काय आपल्याला जायचं होतं वावराकडं आंब्याची डाळ आणण्यासाठी, कारण आज तोरण बांधा लागते म्हणून. आम्ही चाललो आता आंब्याची डाळ आणाले. तुमचं ना आंब्याची डाळ कायले तर आज घराला की बांधा लागते तोरण, गुढी चढवा लागते ना. तुमच्या इकडे बांधते का नाही बांधत माहीत नाही. आम्ही दोघं जण चाललो, पाहून घ्या. चला दाखवतो तुम्हाला आंब्याची डाळ कशी राहते तर. पाहून घ्या. आपण आलो आता आंब्यापाशी. घेऊ आता आंब्याची डाळ तोडून. मी तर काही नाही, वानरासारखं चांगलं होतो पटपट. पावर कसं वानरासारखं दिसून राहिलं काही तर वानरच चढते असं. मी बी म्हणलं वानरासारखं चढून पाहू आपण. चढलो मी वानरासारखं तोडायला लागलो. आंब्याची डाळगी घेतले पाहू आम्ही. डाळगी झाले तोडून आणि जायला लागलो घराकडे. भेटला कुणाला आपल्याला. मग आता काय कुणाला भेटला आणि चाललो पाहू म्हणलं घराकडं. घरी आलो आणि तोरण बनवायला भिल्लो. मग काय एकट्याकडून धरणं होय नाही. मग म्या बोलावलो माहितीच्या लहानच्याले. मी आणलं इकडे बे म्हणलं दोरी धरू लाग. मी त्याला लावली दोरी धरायला. म्या पटोपट आंब्याची डाळ तोडली आणि तोरण बनवायला सुरू केलं. मग तोरण बनवायला सुरू केलं आणि तोरण बनवून घेऊन झाले तयार. मग घराला बांधायला भिल्लो. काय म्हणलं आता बांधूनच घ्यावं म्हणलं, आता काय थांबायचं आहे. मग घेतले तोरण गिरण बांधून. आपले जेवढे बांधायचे होते तेवढे पटोपटो बांधले. आणि मग आपल्याला जायचं होतं वावराकडं. पण का वावरात पेटीले बांधा लागते, हिरीले पंपाले मोटारले की बांधा लागते ना. आपण वावरात आलो. वावरामध्ये थोडंसं पेटीले तोरण गिरण बांधलं. आता आपण थोडंसं हिरीले बांधून घेऊ आणि हिरीले बांधून मग मोटार लावू आपण. तर चला मग थोडंसं आता आपण हिरीले तोरण बांधून घेऊ, मग मोटार लावू. तर आपण आता आलो हिरीपाशी. तर हिरीले थोडंसं बांधून घेतो तोरण, मग मोकळं होऊन जातो आपण. मग आपलं हेच लावत राहते. घेतलं आपण इथे मोटार लिगे बांधून घेतलं आणि आपण आता थोडंसं तिकडं जाऊ, बसू थोडंसं. मग लावतो मी मोटार. आज आहे गुढीपाडवा म्हणून हे सगळं करावंच लागते कास्तकाराले. कसं आहे आपली भारताची संस्कृती आहे ती जपावंच लागते म्हणून थोडं. मग आपल्याला जायचं होतं चंद्रशेखरच्या वावरामध्ये. मग आपण जायला लागलो चंद्रशेखरच्या वावरात. त्याला काही गाडी घेऊ नका, पैदलच जाऊ म्हणलं असतं. मग आपण आज मस्त मग जायला लागलो बा आम्ही पैदल. मग काय आलो ना वावरापाशी आलो. तो आता पोचलो आम्ही शुभमच्या वावरापाशी. हे आता काही नाही, मोबाईलमध्येच घुसून होता. काय पाय ना काय माहीत. बहुतेक करून मॅचच पाहत असेल तो. भल्ला छंद आहे त्याला मॅच पाहायचा बा. काय त्याचं त्याला माहीत. चालताना बी मोबाईल, बसताना मोबाईल. पोचलो मग शुभमच्या कोट्यावर पोहोचल्याबरोबर काही नाही. खा म्हणे डाळ. मी आणलं थांबा, मला थोडेसे व्हिडिओ करू द्या म्हणलं. मग खातो. मग काय आणि बसलो ना भाऊ. मग आता आम्ही चणे खायले. मग आम्ही तिघच जण राहिलो होतो चणे खायचे. मग शुभम मला तिकून तो म्हणे घ्या म्हणे काका बसा म्हणे. बसलो भाऊ आम्ही. आणि यानं तर काही नाही, चपलीले स्टँड बनवलं होतं. शेतकऱ्याचं पोरगं आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. जुगाड करू शकते वेळेवर. मग शुभमला आणले चणे. मग ते शुभमनं चणे आणले आणि भिल्लून खायले आम्ही. काहून का आपल्याला दुसऱ्याही वावरात जायचं होतं चणे डाळ खायले. मग मी आणलं पटोपट खा आणि चला म्हणलं. नाही कुत्रत काही नाही, भयानकच डॉन आहे बा. पावर कसं गुलाल लावला त्याले. मग काही नाही, तिथून चणे गिणे खाल्ले आणि जायचं होतं आपल्याला शुभम दुसऱ्या वावरामध्ये. मग जायला लागलो तिकडं. वावर जवळच आहे म्हणा तिथून. पण हे काही नाही, मोबाईलमध्येच घुसून होते नाही अजूनही. त्याला चला म्हणलं पटोपट. मग काय आलो बा. तिथं टालपत्री टाकून होती पण कोणीच नव्हतं तिथं. मग दिसला मुरलीधर. गेलो त्याच्याकडं काय करून राहिला म्हणून. त्याला हे काय आमच्यासाठी तयार केलं का रे बा म्हणलं. नाही म्हणे हे तुमच्यासाठी नाही, ढोरासाठी आहे म्हणे. मी बरं. मला वाटलं म्हणलं काय आमच्यासाठी आहे खरं. पहा बरं भिजून सन्या मस्त गाईले टाकते तो मीठ मारून सन्या. मग काय आली ना डाळ.
मग एका एकानं वाटणं सुरू केली त्यानं. सगळ्यात पहिले तर शुभमलेच दिली. म्याला चालू कर तू तवरीक. मग अंकुशले दिली. अंकुश म्हणजे तू खा. म्याला मी नाही खात, तूच खा म्हणलं तवरीक. मग खातो मी. मग काही नाही बा. मग डायगी वाटली त्यानं. बिल्लो ना आम्ही सगळेच खाले. चमचे तर काही नाही, आम्ही चायनावरूनच आणले होते, कारण ते भारतात भेटतच नाही तसे मजा आया और मैं ये जो मजा है चमचे. हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता डायगी लय आणली होती त्यानं, पण लोकच कमी होते त्या दहीच्या हिशोबानं. मग आम्ही डायगी खाल्ली. जायला लागलो आता घराकडं, कारण आता डाळ खाऊन झाल्यावर घराकडेच जावं लागते. काय बसूनच नाही काय फायदा. तर आजच्यासाठी एवढंच. लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. आजच्यासाठी एवढंच.